2 दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात शनिवारपासून पावसाचा जोर वाढलाय। सध्याचं चित्र पाहता मोसमी पाऊस वेगाने सक्रिय झालाय, ज्यामुळे हवामान विभागानं राज्यात पुढील 2 ते 3 दिवस जोरदार पावसाचा इशारा दिलाय। ज्यापैकी पुणे, सातारा, घाटमाता परिसराला आज अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आलाय, तर राज्यात मराठवाडा वगळता बहुतांश भागात गुरुवारपर्यंत म्हणजेच 29 ऑगस्टपर्यंत पाऊस वाढणार असल्याचा इशारा आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बीड जिल्ह्यात 24 तासात 11 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून आतापर्यंत जिल्ह्यात 94% पाऊस झालाय। बीड तालुक्यातील पाली व लिंबा गणेश मंडळात 4 दिवसात दुसऱ्यांदा अतिवृष्टीचा फटका बसलाय, त्यामुळे पिकांचं नुकसान झालंय। 1 जून ते 24 ऑगस्ट दरम्यान 535% पाऊस झालाय। पालघरच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस सुरू आहे, अनेक ठिकाणी पूल देखील पाण्याखाली गेलेले आहेत। तर जळगाव जिल्ह्यातील शिरसोली इथं सकाळपासून सुरू झालेल्या दमदार पावसानं शिरसोली गावच्या मध्यातून वाहणाऱ्या नदीला पूर आल्यानं नदीकाठी राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात व शाळेच्या प्रांगणात पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे संसार उपयोगी साहित्यांचं मोठं नुकसान झालंय। वेळीच ग्रामस्थांच्या मदतीनं घरात पाणी शिरलेल्यांना घरातून बाहेर काढल्यानं जीवितहानी टळलेली आहे। दरम्यान पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय।